काटकोन त्रिकोणाचं गणित सुटत नाही आहे, मग टेन्शन सोडा, कारण मराठी लेक्चरवाली आली आहे. आज आपण सराव संच 48मधील उदाहरणं इतक्या सोपी करून सोडवणार आहात की तुम्ही कधी विसरणार नाही. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया. प्रश्न पहिला काय दिला बघा. ज्या काही आकृत्या आहेत ह्या आकृत्यांमध्ये आपल्याला जो काही एक्स दिलेला आहे ह्या एक्सची आपल्याला काय करायची रे किंमत काढायची. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. बघा, जर सराव संच आपण 48 सोडवत आहे तर आपल्याला प्रत्येक उदाहरणामध्ये पहिलं जे उदाहरण आहे या उदाहरणामध्ये आपल्याला काय समजते रे, इथे आहे पाया, इथे आहे उंची आणि आपल्याला काय करायचं रे, कर्ण काढायचा आहे. तर आपल्याला पायथागोरसचा सिद्धांत काय सांगतो, तर बघा पायथागोरसच्या सिद्धांतानुसार जो काही त्रिकोण काय आहे बघा, त्रिकोण यल यम यनमध्ये काय आहे बघा, त्रिकोण यल यम यनमध्ये काय आहे रे, जो काही कोन यम काय आहे, कोन यम बरोबर किती आहे रे, 90 अंश. काय आहे, 90 अंश. म्हणून मी इथं काय केलं रे, पायथागोरसचा सिद्धांत वापरला. काय आहे बघा, पायथागोरसचा सिद्धांत काय आहे, पायथागोरसचा सिद्धांत, तर तो आहे कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. काय आहे, उंची वर्ग. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला कर्ण काढायचा आहे म्हणून बघा कर्ण काय आहे, तर लेंथ यल यन हा काय आहे रे, कर्ण. पाया काय आहे रे, यम यन हा काय आहे, लेंथ लांबी यम यनचा वर्ग अधिक उंची काय आहे रे ह्या त्रिकोणामध्ये, यम यल किंवा यल यम. मग मी काय करते बघा, जी काही उंची आहे ती काय आहे लिहिते बघा, तर ती लिहिते यल यमचा वर्ग, लांबी यल यमचा वर्ग. आता बघा हे जे काही यल एन आहे हे काय आहे रे, एक्स. म्हणून इथे येणार आहे एक्सचा वर्ग अधिक लांबी यम एन किती आहे रे, 24चा वर्ग अधिक यल एम काय आहे रे, तर तो आहे 7चा वर्ग. बघा जो काही 24चा वर्ग आहे तो किती येतो रे, 576 अधिक 7चा वर्ग किती येतो रे, 49. काय तो 49. आता बघा ह्या दोघांची जर मी बेरीज केली, 9 अधिक 6 काय येणार आहे, 15. 15शी 5 हातचा गेला 1. त्यानंतरनं बघा 7 अधिक 4 किती येतात, 11. 11 अधिक 1 बरोबर 12. 12शी 2 हातचा गेला 1. 5 अधिक 1 बरोबर 6. म्हणजेच एक्स वर्ग काय आहे रे, जो काही एक्सचा वर्ग बरोबर काय आलं रे, 625. पण आपल्याला काय माहिती आहे रे, हा जो काही वर्ग आहे हा कुणाचा आहे, तर तो 625 हा वर्ग आहे 25चा वर्ग आहे. तो कशाचा आहे रे, 25चा वर्ग आहे. म्हणून मी काय केलं रे, ह्या 625चं जर वर्गमूळ काढलं तर ते काय येणार आहे, 25. काय येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, 25. म्हणून जो काही यल यन आहे हा काय येणार आहे रे, 25. काय येणार आहे, 25. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. जो काही लांबी यल एन बरोबर म्हणून बघा, म्हणून जे काही लांबी यल यन बरोबर काय येणार आहे, 25. त्यानंतर आता ही दुसरी आकृती पहा. दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला काय दिसते बघा, जो काही PQR ह्यामध्ये जो काही कोन आहे तो काय आहे रे, क्यू हा किती आहे रे, 90 अंशाचा आहे. काय आहे, 90 अंशाचा. म्हणून इथे काय येणार आहे बघा, जे काही त्रिकोण आहे, जो काही त्रिकोण बघा, त्रिकोण PQR मध्ये जो काही कोन आहे तो काय आहे रे, कोन क्यू हा किती आहे, 90 अंशाचा. म्हणून इथे काय येणार आहे, पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काय आहे पायथागोरसचा सिद्धांत, काय आहे तो नियम रे, तर काय असतो तो, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. काय आहे, अधिक उंची वर्ग. आता बघा जो काही कर्ण आहे तो काय आहे रे, तर ह्यामध्ये आपल्याला कर्ण किती दिला आहे, PR किती दिला आहे रे, 41. काय दिला आहे, 41. रे लेंथ PR हा काय झाला रे, कर्ण. त्यानंतर जो काही पाया आहे हा पाया काय आहे बघा, लांबी PQ वर्ग अधिक त्यानंतर काय येणार आहे, QR. म्हणजेच इथं काय येणार आहे बघा, जो काही लांबी
क्यू आरचा वर्ग काय येणार आहे क्यू आरचा वर्ग. आता जी काही लांबी पी आर आहे ती किती आहे रे तर ती आहे 41चा वर्ग बरोबर. जे काही पी क्यू आहे पी क्यू किती आहे रे 9चा वर्ग अधिक जो काही क्यू आर आहे हा किती आहे रे एक्स. म्हणून इथं काय येणार आहे एक्सचा वर्ग. जेव्हा मी काय केलं रे 41चा वर्ग केला तर तो काय येतो रे तर येतो 1681. काय येतो रे 1681. ह्याची ट्रिक मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा आपण काय करतो रे दशांश अपूर्णांक ह्यामध्ये असताना आपण काय करतो रे वर्ग काढतो तेव्हा ह्याची ट्रिक सांगितली. काय सांगितली ते इथं पुन्हा एकदा रिपीट करते. बघा मला काय करायचं 41 ह्या संख्येचा वर्ग करायचा असेल तर पहिल्यांदा मला काय करावं लागेल ह्या जे काही 1चा वर्ग काय येणार आहे 0 1 1चा वर्ग 1च येतो. 4चा वर्ग काय येतो रे 16 आणि ह्या दोघांचा काय करायचे रे गुणाकार करायचा 4 गुणिले 1 1 आणि ह्याचा पुन्हा काय करायचे दुप्पट करायचे म्हणजेच काय 4 दुने 8 म्हणजेच इथं काय आले रे 8 काय आले 8. जे 8 लिहिणार आहे दुप्पट लिहिणार आहे ते कुठं लिहायची एकक हे स्थान सोडून आपल्याला ते लिहायचे आणि ह्यांची करायची बेरीज. काय येणार आहे बघा 101 0 अधिक 8 बरोबर 8 6चे 6 आणि हा 1 म्हणजेच 41चा वर्ग काय येणार आहे 1601. म्हणजेच हा जो काही 41 आहे हे 41चा वर्ग मी कशा पद्धतीने काढला ए अधिक बीचा वर्ग. कशा पद्धतीनं एचा वर्ग अधिक बीचा वर्ग ए वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग ह्या पद्धतीने मी हा वर्ग काढते. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. तर आता 9चा वर्ग काय येतो रे 9चा वर्ग येतो 81 अधिक एक्सचा वर्ग. तर विद्यार्थी मित्रांनो ह्या एक्सची किंमत काढण्यासाठी इथे बेरजेमध्ये असणारा जो 81 इकडे पाठवला तर काय होणार आहे रे वजाबाकी. म्हणजेच काय होणार आहे बघा 1681 वजा 81 इथे फक्त काय राहिला रे एक्सचा वर्ग. 1681 मधून हे 81 गेले तर इथं फक्त काय उरतात रे 1600. काय उरतात 1600. म्हणजे ह्या एक्स स्क्वेअरची एक्सच्या वर्गाची किंमत किती आली रे 1600. आता बघा 1600चं जर मी वर्गमूळ घेतलं तर काय होणार आहे मला एक्सची किंमत मिळणार आहे. म्हणजेच काय 1600चं जर मी वर्गमूळ घेतलं तर हे वर्गमूळ कशाचं आहे रे तर हा जो वर्ग आहे 1600 हा कशाचा वर्ग आहे रे तर 40चा वर्ग आहे. कशाचा वर्ग आहे 40चा वर्ग आहे. म्हणजेच ह्या एक्सची किंमत काढण्यासाठी मी काय केले रे हे वर्ग जर घालवले तर इथे काय येणार आहे तर इथे येणार आहे 40 आणि इथं काय येणार आहे एक्स. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच जे काही दुसरं उदाहरण आहे या दुसऱ्या उदाहरणामध्ये जो पायथागोरसचा सिद्धांत यानुसार काय होणार आहे जर मी काय केलं रे त्यांचा वर्ग काढून जर त्याचं वर्गमूळ घेतलं किंवा मी त्याचा वर्ग घालवला तर तो किती येणार आहे 40 बरोबर एक्स. म्हणजे ह्या एक्सची किंमत किती आली रे 40. लक्षात आलं का. पायथागोरसचं प्रमेय काय सांगतो दोन बाजूंपेक्षा कर्ण हा नेहमी कसा असता रे मोठा असतो. लक्षात आलं का. म्हणजे त्या कर्ण आहे तो 41 आहे त्यानंतरनं एक बाजू आहे 40 तर दुसरी बाजू आहे 9. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. आता प्रश्न तिसरा बघा. प्रश्न तिसऱ्यामध्ये सुद्धा आकृती दिली आणि आकृतीमध्ये आपल्याला दिसतो एक त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण आहे आणि त्याचं नाव काय आहे बघा EDF किंवा तुम्ही FDE असेही म्हणू शकतो. ह्यामध्ये आपल्याला जो काही कोन D दिला आहे हा किती दिले रे 90 अंशाचा कोन दिला आहे. यावरून आपण काय म्हणू शकतो जो EF आहे हा काय आहे रे कर्ण आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो हे उदाहरण सोडवूया. बघा आता काय येणार आहे बघा त्रिकोण EDF मध्ये जो काही कोन आहे कोन D हा किती आहे रे 90 अंशाचा. किती आहे 90 अंशाचा. त्यानंतर EF हा काय आहे रे कर्ण आहे. यावरून आपण काय म्हणू शकतो बघा पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काय आहे रे पायथागोरसचा सिद्धांत तर पायथागोरसचा सिद्धांत आहे कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. काय येणार आहे पाया वर्ग अधिक उंची वर्ग. कर्ण किती आहे रे तर कर्ण आहे EF म्हणून काय येणार आहे लांबी EFचा वर्ग. काय येणार आहे EFचा
वर्ग. त्यानंतरनं जो काही पाया आहे तो पाया काय आहे रे, तर तो आपण लिहूया लांबी DE किंवा ED. म्हणून मी काय करते बघा, EDचा वर्ग हा काय आहे रे, पाया, अधिक उंची काय आहे, तर उंची आहे DF. म्हणून इथं काय येणार आहे, लांबी DFचा वर्ग. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता बघा EF किती दिला आहे आपल्याला, तर EF दिला आहे 17. म्हणून इथं काय येणार आहे, 17चा वर्ग बरोबर ED आपल्याला काढायचा आहे. म्हणून इथं काय येणार आहे, Xचा वर्ग अधिक DF किती आहे रे, तर तो आहे 8. म्हणून इथं काय येणार आहे, 8चा वर्ग. बघा जो काही 17चा वर्ग आहे तो किती असतो रे, 289. किती असतो, 289. Xची किंमत काढायची. म्हणून इथं काय येणार आहे, Xचा वर्ग आणि 8चा वर्ग किती येतो रे, 64. बघा ह्या X वर्गची किंमत काढण्यासाठी इथे जो बेरजेमध्ये असणारा 64 आहे हा काय होणार आहे, इकडे आला तर त्याची वजाबाकी होणार आहे. चला वजाबाकी करूया. बघा 289 वजा 64 बरोबर काय आला रे, Xचा वर्ग. 9मधून 4 गेले उरला 5, 8मधून 6 गेले उरला 2 आणि हे 2चे 2 बरोबर काय आला रे, Xचा वर्ग. 225 हा कशाचा वर्ग आहे रे, तर तो आहे 15चा वर्ग. काय आहे रे, 15चा वर्ग. म्हणजेच काय येणार आहे, 15चा वर्ग बरोबर Xचा वर्ग. मी काय घेतलं रे, हा जो काही Xची किंमत काढण्यासाठी मला काय करावं लागेल, हे इथे असणारे 2 इथे असणारे 2 मी जर घालवले तर मला इथं काय होणार आहे, Xची किंमत मिळणार आहे. तर काय येणार आहे बघा, जर मी Xची किंमत काढली तर इथे जो काही वर्ग आहे तो गेला तर फक्त उत्तर किती येणार आहे, 15. म्हणून जो काही DE किंवा DE आहे तो किती आहे रे, तर तो आहे 15. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे जो काही पायथागोरसचा सिद्धांत आहे ह्या पायथागोरसच्या सिद्धांतानुसार आपल्याला कर्ण दिला असेल, पाया दिला असेल किंवा उंची दिला असेल तर ह्यापैकी एकाची किंमत विचारली असता आपण काय करू शकतो, ह्या सूत्रानुसार किंमत काढू शकतो.